नमस्कार सर्वांना. आज आपण भारताच्या अभिमानाचा विषय भारतीय राज्यघटना याबद्दल चर्चा करणार आहोत. ही फक्त कायद्याचं पुस्तक नाही तर आपल्या लोकशाहीची आत्मा आहे. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. 26 जानेवारी 1950 रोजी ती अंमलात आली आणि त्या दिवसापासून भारत प्रजासत्ताक बनला. आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. घटनाकार सभेने जवळपास 3 वर्षे चर्चा करून राज्यघटनेचा मसुदा तयार केला. या घटनाकार सभेची स्थापना 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहेच मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना ही स्वीकारली गेली. पण प्रजासत्ताक दिनासाठी 26 जानेवारी हीच तारीख निवडली कारण 1930ला काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची घोषणा ही केली होती. त्यानंतर आपल्या संविधानाचा आत्मा म्हणजे प्रास्ताविका. ते आपल्याला कोणत्या मूल्यांवर देश चालवायचा आहे हे सांगते. यामध्ये आपल्याला लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, प्रजासत्ताक, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या सर्व गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. त्यानंतर भारतीय राज्यघटना ही लवचिक पण कठोर आहे. तिचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लोकशाहीचा पाया मजबूत ठेवणे. राज्यघटनेचे वैशिष्ट्य कोणते? संघराज्य पण बलशाली केंद्र म्हणजे केंद्राची जी ताकद आहे यात आपल्याला जास्त प्रमाणात दिसत आहे. तसेच संसदीय लोकशाही, स्वातंत्र्य न्यायव्यवस्था, मूलभूत अधिकार व कर्तव्य. त्यानंतर मूलभूत अधिकार हे नागरिकांना स्वातंत्र्य देतात आणि सरकारच्या मर्यादा ठरवतात. हे अधिकार आपल्याला लोकशाहीचे संरक्षण करतात. असे आपल्याला 6 मूलभूत अधिकार आहेत. ते कोणकोणते? समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, घटनात्मक उपायांचा अधिकार हे इत्यादी आपल्याला मूलभूत अधिकार मिळतात. तसेच आपले एक हक्कासोबतच कर्तव्य तितकीच महत्त्वाचे आहेत कारण जबाबदारीशिवाय लोकशाही टिकू शकत नाहीत. मग आपली कोणकोणती मूलभूत कर्तव्य आहेत? तर संविधानाचा आदर करणे, राष्ट्रध्वजगीताचा सन्मान करणे, पर्यावरण व संपत्तीचे रक्षण करणे, बंधुता व समतेचा सन्मान करणे इत्यादी आपली मूलभूत कर्तव्ये आहेत. ही तत्त्वे थेट आता आपण काही तत्त्वे समजून घेणार आहोत. तर हे ते तत्त्वे जे आहेत ते थेट न्यायालयीन हक्कात नाहीत पण सरकारच्या धोरणांना मार्गदर्शन करते. मग राज्याची धोरणात्मक तत्त्वे कोणकोणती आहेत? तर सामाजिक न्याय, कल्याणकारी राज्य, शिक्षण व आरोग्य इत्यादी. त्यानंतर आपण जर दुरुस्त्या जर बघितल्या तर घटनेतील पहिली दुरुस्ती ही 1951मध्ये झाली. त्यानंतर 42वी दुरुस्ती ही 1976मध्ये झाली. त्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता हे शब्द त्यात समाविष्ट केले गेले. भारतीय राज्यघटना काळानुसार बदलली गेली आहे. आत्तापर्यंत 100पेक्षा जास्त दुरुस्त्या झाल्या आहेत. त्यानंतर आजची सुसंगती जर बघितली तर आजच्या काळातील भारतीय राज्यघटना आपल्याला एकत्र बांधून ठेवणे आणि लोकशाहीला बळकट करते. यामध्ये आपल्याला लोकशाहीचा आधार, विविधतेची एकता, सामाजिक न्याय इत्यादी गोष्टींची जाणीव होते. त्यानंतर शेवटी एवढं सांगावंसं वाटतं, भारतीय राज्यघटना फक्त कायद्याचे पुस्तक नाही तर आपल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे प्रतीक आहे. आत्ता तुमचा प्रश्न असल्यास मी त्याचे उत्तर देण्यास आनंदी आहे. तर तुमचा प्रश्न हा मला कमेंट करून सांगावे. धन्यवाद.